दरबारी मुजरे असे न कर्तव्य असे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही सगळी चाललेलो रायगडला. 5 तारखेला सकाळी ठीक 7:30 वाजता आम्ही कोल्हापूरमधनं निघालेलो. कराड सातारा करत आम्ही थेट महाबळेश्वर मार्गे पोहोचलो रायगडला. जगातील असा एकमेव राजा आहे की ज्यांचं 350 वर्ष होऊन सुद्धा अजून देखील राज्याभिषेक हा रयतेकडून साजरा केला जातो. तर महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातील लहान थोर ज्येष्ठ आणि तरुण पिढी एकदम मोठ्या संख्येने उपस्थित असतात. माझ्या राजाचं राजपण सांगावं तरी कसं, कारण महाराष्ट्रातील मंदिराचा प्रत्येक कळस आणि आज आम्ही जगत्याला प्रत्येक सुखाचा दिवस हा त्यांच्यामुळेच आहे. आम्हाला उत्सुकता होती, त्याच्याहून जास्त त्या दुर्गराज रायगडाला सुद्धा उत्सुकता होती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची. रायगडावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत, एक रोपवे आणि दुसरा पायऱ्यांचा मार्ग. पण माझं जर ऐकला तर रायगड हा कायम पायऱ्यांच्या मार्गावरनच चढायचा तुम्ही आनंद घ्या, कारण त्याचं सौंदर्य जे काय आहे ते तुम्हाला पायऱ्यांच्या मार्गावरनं जातानाच कळून येणार. आम्हीच फक्त नाही तर युवराज संभाजीराजे छत्रपती देखील हे पायऱ्यांच्या मार्गावरनच रायगड सर करतात. कार्यक्रम हा फक्त 6 जूनला नसून तर 5 आणि 6 जून असतो आणि 5 तारखेला रात्री जे कार्यक्रम तिथे झाले ते पाहण्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.